नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले सन्मान 2021 या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. सर्व मान्यवर आणि गौरवमूर्ती या सर्वांचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. सर्व मान्यवर यांना विनंती करतो की आपण सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीतांनी करणार आहोत. व्यासपीठावरील मान्यवर, सर्व गौरवमूर्ती आणि उपस्थित सर्वांना विनंती करेन आपण विद्यापीठ गीतासाठी उठून उभं राहावं.
मनापासून धन्यवाद. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि गौरव मूर्तींचं स्वागत करण्याची विनंती करतो विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर संतोष परचुरे यांना. नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ विभागाच्या वतीने मी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. सर्वप्रथम मी स्वागत करतो विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर नितीन करमळकर सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दृष्ट्या नेतृत्वाखाली विद्यापीठ अग्रेसर आहे. काल देखील जाहीर झालेल्या मानांकनामध्ये विद्यापीठाने स्थान मिळवलेलं आहे. आमच्या प्रत्येक उपक्रमाला सरांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं. मी सरांचं स्वागत करतो. त्याचबरोबर प्रकुलगुरू डॉक्टर उमराणी सर, त्याचबरोबर व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय राजेश पांडे सर, व्यवस्थापन परिषद सदस्य, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले सन्मान 2021च्या शोध समितीच्या अध्यक्ष माननीय सुनेत्राताई पवार, आपलं देखील मी स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमास ज्यांचा सन्मान आपण करतो आहोत, ज्यांच्या कर्तृत्वाला मानवंदना एक रूपाने आम्ही देतो आहोत, त्या सर्व सन्मान मूर्ती माननीय रेलू वसावे, माननीय सोनिया अग्रवाल, माननीय कडूबाई खरात, ज्या काही मिनिटातच इथे पोचणार आहेत, त्याचबरोबर माननीय क्षिप्रा रोहित मॅडम, माननीय ॲडव्होकेट वर्षा देशपांडे आणि माननीय शीला बारसे मॅडम, सर्व सत्कार मूर्तींचं मी पुनश्च स्वागत करतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले अधिष्ठाता डॉक्टर सोनवणे सर, डॉक्टर चास्कर सर, त्याचबरोबर लोखंडे सर, पूर्व संचालक माननीय पंडित शेळके सर, वित्त व लेखा अधिकारी माननीय पाटणकर सर, त्याचबरोबर अधिसभा सदस्य आणि मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर्स, त्याचबरोबर अनेक प्राचार्य, अनेक विद्यार्थी, अनेक प्राध्यापक या कार्यक्रमात ऑनलाईन स्वरूपात उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो, पुनश्च स्वागत करतो. सर्व सत्कार मूर्तींचं पुनश्च अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो शोध समितीच्या अध्यक्ष आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या सुनेत्रा पवार यांना. नमस्कार. सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यस्मरण करून कालच्या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. मंचावर उपस्थित माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर, परकुलगुरू डॉक्टर उमराणी सर, इथे उपस्थित सावित्रीबाई फुले सन्मान 2021च्या गौरवमूर्ती, व्यवस्थापन परिषदेतील श्री राजेश पांडे व माझे अन्य सहकारी सदस्य, अधिसभा सदस्य, विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठातील अधिकारी, सावित्रीबाई फुले सन्मान शोध समितीतील माझ्या सहकारी, तसेच प्रत्यक्षाने आभासी स्वरूपात या कार्यक्रमास उपस्थित असलेले प्राचार्य, प्राध्यापक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले सन्मान शोध समितीची अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर समितीची भूमिका मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे. कालच जागतिक महिला दिन आणि उद्याची सावित्रीबाई फुले पुण्यतिथी या दोन्हीचा सुवर्ण मध्य साधून होणारा आजचा सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा, या सोहळ्यात होणारे सन्मान देखील तितक्याच तोलामोलाचे आणि महत्त्वाचे आहेत. माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी सोपवलेली ही जबाबदारी म्हणजे आमच्या समितीसाठी एक प्रकारचे मोठे आव्हानच होते. कर्तृत्ववान महिलांची अनेक सन्माननीय नावे समितीने विचारात घेतली आणि व्यापक विचार करून सर्व क्षेत्रांना स्पर्श करतील अशा गौरवमूर्तींची नावे आम्ही निश्चित केलेली आहेत. कमी अधिक प्रमाणात आपल्या सर्वांनाच करोनाच्या जागतिक संकटाशी झळ बसलेली आहे. वैद्यकीय क्षेत्र, सुरक्षा, शासन प्रशासन, स्वयंसेवा अशा विविध क्षेत्रातील अनेक महिलांच्या सेवाभावाचा समितीने अभ्यास केला. पण रेणूबाई वसावे या कर्तव्यपरायण अंगणवाडी ताईंच्या कर्तव्यनिष्ठेचे
निष्ठेने आम्ही चकित झालो. रणरणत्या उन्हात कोरोनाच्या टाळेबंदीतही रेणुताईंनी नर्मदेच्या पाण्यात एकटीने नाव चालवून अनेक बालके, कुमारी माता आणि गरोदर स्त्रियांना पोषण आहार पोचवण्याचं कर्तव्य अखंडितपणे पार पाडलं. कोणतीही भीती अथवा प्रवेशबंदी यांना थोपवू शकली नाही. म्हणूनच आमच्या समितीने करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेणुताईंना विशेष सन्मानानं देण्याचं निश्चित केलं. समाज माध्यमांचा सकारात्मक वापर करून असंघटित महिलांना संघटित करण्याचा सोनिया अगरवाल कोंजिटी यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. उद्योगांच्या प्रवाहात नसलेल्या घरगुती महिला गृहिणींना उद्योग जगताशी जोडून त्यांच्यासाठी उत्पादन विपणनाचे जाळे विणून त्यांना अर्थचक्रात आणण्याचं वेगळं काम सोनिया अगरवाल यांनी केलेलं आहे. स्वमग्न मुलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल ज्यांना सक्षम बनवण्याचा ध्यास अहोरात्र बाळगणाऱ्या क्षिप्रा रोहित यांचं कार्य सशक्त आणि समाज निर्मितीसाठी अत्यंत मोलाचं आहे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही त्यांची निवड केली. लोककवी मावनदादा कर्डक यांच्या प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून अलक्षित आणि वंचित समाजामध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान जागून लोककलेच्या माध्यमातून समाज उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या कडूबाई खरात यांचं मोठेपण यांच्या साधेपणातून अधिकच खुलचं आणि आत्ताच त्यांची प्रवेश झालेला आहे. त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. लेख वाचवा अभियानातून स्त्रीभ्रूण हत्येसारख्या अमानवी पद्धतीविरुद्ध लढताना मोठी सामाजिक चळवळ उभी करणाऱ्या वर्षा देशपांडे यांचंही कार्य वर्णातीत आहे आणि म्हणूनच आपण त्यांची आज निवड केलेली आहे. समाजव्यवस्थेतील अन्यायाने पिचलेली बालके, पीडिता, कुमारी, किशोरी, स्त्री पुरुष अशा सर्वांच्या उत्थानासाठी व्यवस्थेविरुद्ध एकाकी लढा देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मकरित्या नवीन व्यवस्था बनवणाऱ्या शीला बारसे, योगिनी विदुषी सन्मान करताना यांच्या कार्यापुढे आपण नतमस्तक होतो. या सन्मानांचे स्वरूप लक्षात घेता या समितीने भौगोलिक आणि कार्यक्षेत्रांचे बंधन घेऊ नये असे आम्ही ठरवलं. हे सन्मान म्हणजे सावित्रीबाईंचे पथदर्शी कार्य डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पदचिन्हांवर वाटचाल करणाऱ्या माझ्या अनेकानेक भगिनींना सन्मानित करण्यासाठी, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक माध्यम बनावं. याच दृष्टिकोनातून मी आणि माझ्या समितीतील माझ्या अन्य सहकारी डॉक्टर माधवी रेड्डी, डॉक्टर ज्योती भाकरे, श्रीमती भाग्यश्री मंठाळकर कार्यरत राहिलेलो आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅम. यानंतर उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान करीत आहोत. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर संतोष परचुरे सरांना विनंती करेन आपण आदरणीय कुलगुरू सरांचा सन्मान करावा. करतो पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर उपस्थित सर्व गौरव मूर्तींचा आपण सन्मान करणार आहोत. प्रथमतः आपण जसा आदरणीय सुनेत्रा पवार यांनी उल्लेख केला की ज्यांनी कोरोनाच्या काळात प्रचंड काम केलं अशा रेलू वसावे यांचा गौरव करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण त्यांचा माहितीपट या ठिकाणी पाहत आहोत. रेलू वसावे. जगातील सर्वात मोठं कर्म कोणतं?
तर स्वतःच्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे पूर्ण करणं. पण काहींच्या वाट्याला आलेलं कर्मच इतकं संघर्षमय असतं की तिथं आपल्यासारख्यानं नतमस्तक होणं एवढंच आपल्या हातात उरतं. आदरणीय रेलू वसावे यांचं काम देखील अगदी असंच आहे. सातपुडा पर्वतरांगेतील नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी या आदिवासी भागात त्या अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात एकही बालक कुपोषित राहू नये, एकाही कुमारी माता आणि गरोदर स्त्रीची वंचना होऊ नये यासाठी नर्मदा नदीत दररोज 18 किलोमीटर स्वतः नाव वल्हवत भर उन्हाळ्यात 44 डिग्री तापमानात त्यांनी प्रवास केला. कधी सोबतीनं तर कधी एकटीनं नाव चालवली. आदिवासी पाड्यांवर डोंगरदऱ्यात जाऊन पौष्टिक अन्नधान्य देण्याचं काम केलं. त्यांच्या या कामाचं फलित म्हणजे त्यांच्या विभागात आजवर 142 बालक, 12 गरोदर स्त्रिया आणि 47 कुमारी माता ज्यांची कोविडच्या टाळेबंदीत उपासमार झाली असती. मात्र केवळ रेलू वसावे यांच्यामुळं या लोकांच्या मुखात अन्न पोहोचू शकलं. कोरोनाच्या भीषण काळात आपण स्वतःच्या घरात स्वतःचं कुटुंब सुरक्षित राहील याची काळजी घेत होतो आणि या प्रसंगी हिरकणीच्या ममतेनं 18 किलोमीटर नर्मदा नदी पार करत इतर कुटुंब देखील जगली पाहिजेत हा व्यापक विचार स्वतःच्या जगण्यात उतरवणाऱ्या सेवाव्रती अंगणवाडी ताई रेलू वसावे यांना कोविड-19च्या जागतिक आपत्ती काळातील कर्तव्यनिष्ठेबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीनं देण्यात येणारा सावित्रीबाई फुले सन्मानमालेतील विशेष पुरस्कार सानंद प्रदान करण्यात येत आहे. याचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती. आदरणीय रेलू वसावे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय सुनेत्रा पवार यांना विनंती करेन की विद्यापीठाचं बोधचिन्ह असलेली शाल त्यांना देऊन अलंकृत करावं आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीनजी करमळकर सर यांना विनंती करेन आपण सन्मान चिन्ह देऊन आदरणीय रेलू वसावे यांना गौरवित करा. आदरणीय रेलू वसावे यांना विनंती करेन आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ तेथे उपस्थित असलेले माझ्या सर्व प्रमुख अतिथी व अधिकारी पदाधिकारी यांना सर्वांना नमस्कार. मी गुजरातला लागून 3 नंबर असलेलं गाव चिमलखेडी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथून आलेली अंगणवाडी सेविका आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाने मला सावित्रीबाई फुले यांना सन्मानाने गौरव केला त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. त्यांनी दिलेला पुरस्कार हा माझ्या पुढील वाटचालीसाठी खूप प्रेरणादायी ठरेल व मी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आनंदाने पार पाडेल व माझ्या कार्यक्षेत्रात एकही कुपोषित बाळ नसेल व अंगणवाडीचा सर्व सेवा मी माझ्या कार्यक्षेत्रात लोकांना देईल अशी मी ग्वाही देते. आणि पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचा मी आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण ज्यांचा गौरव करणार आहोत अशा श्रीमती सोनिया अगरवाल कोंजेटी यांचा माहितीपट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आदरणीय सोनिया अगरवाल कोंजेटी भारतासारख्या विकसनशील देशात अनेक उद्योगधंदे दररोज विकसित होत असतात. पुण्यासारखी मेट्रो सिटी याला कशी अपवाद असेल?
संसाराचा गाडा चालवताना नवऱ्याच्या बरोबरीनं घरातली महिला संसाराला हातभार म्हणून आपला लघुउद्योग सुरू करते. पण या लघुउद्योगांना सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल बाजारपेठ मिळाली तर? अगदी हाच विचार करून आदरणीय सोनिया अग्रवाल कॉन्जेट्टी यांनी 2015 साली puneleadies.com ची स्थापना केली. फ्रॉम मी टू वी या टॅगलाईनद्वारे पूलचा प्रवास सुरू झाला. गृहोद्योग, लघुउद्योग यांना पाठिंबा देण्यापासून ते तरुण मतांना उभारी देण्याचं काम आज पूल करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक नवी ओळख महिला उद्योजकांना मिळाली आहे आणि याचंच फलित म्हणजे 9,500हून अधिक महिला आत्मविश्वासानं आज या क्षेत्रामध्ये स्वतःला समृद्ध करू शकल्या आहेत. सुरुवातीला भौतिक वस्तूंना फेसबुकच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यानंतर सलून व्यवसाय, मेहंदी कलाकार, कंटेंट रायटर अशा अनेक कलाकार आणि व्यावसायिकांना या माध्यमातून हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे. यामुळे येथील व्यावसायिक तसंच कलाकार दरमहा 10,000 रुपयांपासून ते 1,00,000 रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कुटुंब उभी राहू शकतात असा एक नवा आदर्श आदरणीय सोनिया अग्रवाल यांनी निर्माण केला आहे. महिलांसाठी व्यावसायिक क्षेत्रात सोनिया अग्रवाल यांनी केलेलं हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीनं देण्यात येणारा सावित्रीबाई फुले सन्मान आपणास सानंद प्रदान करीत आहोत. आपण याचा स्वीकार करावा ही विनंती. मी आदरणीय श्रीमती सोनिया अग्रवाल कोंजेटी यांना विनंती करेन व्यासपीठावरती यावं. त्यांना विद्यापीठाची शाल अलंकृत करण्यासाठी विनंती करतो आदरणीय माधवी रेड्डी मॅडम यांना आणि सन्मान चिन्ह देण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी आदरणीय अतुलजी पाटणकर सर यांना. आदरणीय सोनिया अग्रवाल कोंजेटी यांना विनंती करेन आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. नमस्कार. डॉक्टर करमलकर, डॉक्टर उमरानी, डॉक्टर पवार, सुनेत्रा पवार मैम, पांडे सर को मेरा नमस्कार. पारचुरे सर और विद्यार्थी विकास मंडल को धन्यवाद. एक स्पेशल थैंक्स विशाल हिरेमठ और सुनेत्रा पवार मैम को जिनके वजह से आज मैं नॉमिनेट हुई हूँ और यहाँ आ पाई हूँ, और बाकी सभी अवॉर्डीज़ को, क्योंकि मैं उनकी भी खुशी जान सकती हूँ क्योंकि मैं आज बहुत खुश हूँ. इस लेवल पे पहुँचना और काम हम सभी करते हैं और काम हम हमारे लिए करते हैं, किसी और अपेक्षा से नहीं करते हैं, बट जब ऐसे लेवल्स पे हमें सम्मानित किया जाता है एक बहुत मोटिवेशन मिलती है और काम करने की. सो उसके लिए बहुत बहुत थैंक यू. मैं बहुत शॉर्ट में ये बताना चाहूँगी कि एक्चुअली मैं करती क्या हूँ. 5.5 साल पहले मैंने जब सोशल मीडिया, एक्चुअली फेसबुक व्हाट्सएप पे सब लोग होते हैं, हम जैसे लोगों से लेके ओल्ड लोगों से लेके आज हमारे इवन ड्राइवर्स, मेड, कोई भी बोलो, हर कोई सोशल मीडिया पे होता है. और 5.5 साल पहले मैंने एक ग्रुप चालू किया था फेसबुक पे जिसका नाम है पूला, पुणे लेडीज़, और ये 300 लोगों से चालू किया. आज जो 2,30,000 लोग हैं इस ग्रुप में, सिर्फ महिलाएं, और पूना की है ये सब महिलाएं. तीन मोटिव से ये ग्रुप चालू किया था. पहला मोटिव ऑफ कोर्स बिकॉज सोशल मीडिया बहुत इजीली एक दूसरे को कनेक्ट करता है कि किसी को डॉक्टर चाहिए, किसी को एडमिशन के लिए कोई स्कूल जानना है, या किसी को शादी के लिए कुछ भी चीज़ें चाहिए तो बहुत इजीली आपको चीज़ें मिल जाती है. सेकंड, हर एक औरत को फाइनेंशियली इंडिपेंडेंट होना बहुत ज़रूरी है, ये मैंने समझा. और इसी नाते से, क्योंकि जब मैं भी एक मटर्निटी ब्रेक पे थी, मुझे लगा कि घर बैठे भी बिजनेस करा जा सकता है, और इसी तरह से हमने ये चालू किया. आज हमारे पास 9,500 वेरीफाइड सेलर्स हैं जो घर बैठे बिजनेस करते हैं. अराउंड 5,000 से 1-1.5 लाख रुपए कमाते हैं घर बैठ के, और हम उन्हें बहुत सारे अलग अलग तरीके से मदद करते हैं ये हेल्प आगे बढ़ने के लिए. लास्ट, आज के भी प्रोग्रेसिव वर्ल्ड में जहाँ टेक्नोलॉजी की बहुत बात होती है, बट इंडिया में अभी भी बहुत लेडीज़ ऐसी है जो बहुत ही
अलग प्रॉब्लम से गुजरती है, लाइक डोमेस्टिक वायलेंस, फिजिकल अब्यूज़, मेंटल हेल्थ, उन्हें बच्चा नहीं हो रहा है, जॉब नहीं मिल रही है और बहुत कई प्रॉब्लम्स, और उन्हें आज भी एक साथीदार नहीं मिलता है जहाँ वो अपनी प्रॉब्लम शेयर कर सके। तब जाके हमारी ग्रुप ऐसे उन्हें मदद करती है जहाँ वो अपने प्रॉब्लम्स का हल पा सके, और अगर उनमें हिम्मत ना हो तो उनका नाम छुपा के हम उनको मदद करते हैं, तो उनको कोई जज भी ना करे। तो इस तरह से हमने बहुत लोगों को, बहुत औरतों को मदद की है जहाँ वो इस स्ट्रेस से बाहर आई है, डिप्रेशन से बाहर आई है, और पूना में काफ़ी औरतें अभी खुश है। सो इसी तरीके से बहुत कुछ काम करते हैं हम लोग महिलाओं के लिए पूना में। एंड थैंक यू सो मच फॉर हैविंग मी ऑन। थैंक यू। धन्यवाद। यानंतर पुढील गौरवमूर्ती आदरणीय श्रीमती क्षिप्रा रोहित यांचा माहितीपट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। क्षिप्रा रोहित। निसर्गात वावरणारा प्रत्येक जीव हा जसा सारखा दिसू शकत नाही तसाच तो सारखाही असू शकत नाही। प्रत्येक जीवाची बौद्धिक क्षमता वेगळी असते, तरी आपण केवळ गुणपत्रिकेच्या आधारेच आपल्या मुलांचे मूल्यमापन करीत असतो। यामुळेच पालक आणि शिक्षक यांच्याकडून या मुलांना सतत रागवणं, दुर्लक्ष, अपमान अशा नकारात्मक वागणुकीला तोंड द्यावं लागतं। त्यातून या मुलांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण होतं। या संदर्भात सखोल संशोधन करून आदरणीय क्षिप्रा रोहित यांनी अशा स्वमाग्न असणाऱ्या मुलांसाठी डॉक्टर शांता वैद्य मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू केले। या मुलांमधल्या क्षमता ओळखून त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं तर ही मुलं अभ्यासातही प्रगती करू शकतात। पण केवळ त्यांच्यावर काम करणं पुरेसं नाही, तर गरज आहे ती पालक, शिक्षक आणि समाज म्हणून असलेला आपला दृष्टिकोन बदलण्याची। म्हणूनच आजपर्यंत संस्थेने पुणे, सातारा, सांगली, जळगाव, ठाणे, सासवड, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी मिळून 10,000 शिक्षक आणि 8,000 पालक यांच्यापर्यंत हा विषय पोहोचविला। याबरोबरच अशा स्वमग्न मुलांमधील वाचन, लेखन, गणित ही शैक्षणिक कौशल्य आत्मसात करायला सहज शक्य व्हावीत याकरिता विविध प्रयोग केले। यामुळेच आज शेकडो मुलांच्या आयुष्यातील अनेक अडचणी सहज सुटत आहेत। याचं फलित म्हणजे बाल गुन्हेगारी कमी होण्यास मदत होत आहे। बुद्धिमत्ता ही राष्ट्रीय संपत्ती आहे। या मुलांची बुद्धिमत्ता वाया जाणं हे देशाचं न दिसणारं नुकसान आदरणीय क्षिप्रा रोहित यांच्यामुळे कमी झालं आहे। त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीनं सावित्रीबाई फुले सन्मान सानंद प्रदान करण्यात येत आहे। या पुरस्काराचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती। त्यांना विद्यापीठाची शाल आणि देऊन अलंकृत करण्यासाठी विनंती करतो शोध समितीच्या सदस्य आणि विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य श्रीमती बागेश्री मंठाळकर मॅडम। मी आदरणीय श्रीमती क्षिप्रा रोहित यांना विनंती करतो आपलं मनोगत आपण व्यक्त करावं। सर्वप्रथम व्यासपीठावरील सन्माननीय कुलगुरू, परकुलगुरू, इतर सर्व सन्माननीय सदस्य, सभागृहातील सर्व सदस्य यांना नमस्कार। सावित्रीबाई फुलेंच्या नावाने पुरस्कार मिळणं हे खरंच भाग्य आहे आणि त्याच्यासाठी निवड करण्यात आली, त्यासाठी निवड समितीचे मनपूर्वक आभार। पुनर्मित्रं पुनर्वित्तं पुनर्दारा पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा। अर्थात पैसा, संपत्ती, धन, धान्य, नातं सगळं परत मिळू शकतं, शरीर एकदाच मिळतं आणि त्याचं सोनं केलं पाहिजे हे ज्या निवडक लोकांना कळलं त्यातल्या सावित्रीबाई, आणि त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणं हा गौरव, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।
आम्ही काम करते ते अध्ययनक्षमता या गटात मोडणाऱ्या मुलांसाठी काम करतो आम्ही. म्हणजे तारे जमीन परमधला ईशान आहे त्या प्रकारची मुलं, ज्यांना कोणतंही शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक अपंगत्व नाही आणि तरीही शिकायला अडचण येते अशी मुलं. जगभरातली उदाहरणं या गटात मोडणारी आहेत. आईन्स्टाईन, एडिसन, वॉल्ट डिस्ने, चर्चिल अशी. हे सगळा जेव्हा अभ्यास सुरू झाला तेव्हा या विचारांनी हे काम सुरू केलं की परदेशांमध्ये स्पर्धा आहे आमची त्या देशांशी असं नव्हे, परदेशांमध्ये या गटातली मुलं इतक्या स्तरापर्यंत पोचू शकतात. भारतीय मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचं बौद्धिक कर्तृत्व कमी नाही आणि तीही ह्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. त्यामुळे अध्ययनक्षमता हा एकच विषय निवडून गेले काही वर्ष, 10 वर्ष मी काम करतो आहोत. ह्या कामाचे 3 सामाजिक संदर्भ सांगून बोलणं थांबवते. जसा आत्ता उल्लेख केला त्याच्यात पहिला या कामाचा सामाजिक संदर्भ असा आहे की जगभरातले निरनिराळे अभ्यास असं सांगतात की या गटात मोडणाऱ्या 80% मुलांना भावनिक किंवा सायकॉलॉजिकल इश्यूज, हेल्थ इश्यूज, मानसिक आरोग्याच्या समस्या या मुलांमध्ये निर्माण होतात. या मुलांची आकडेवारी काय आहे? जगभरातले सर्वे असं सांगतात की 10% मुलं या गटात मोडतात. भारताचा आत्ता युडाईसचा जर आपण वेबसाईट बघितली तर युडाईसच्या वेबसाईटनुसार जे विद्यार्थी आहेत आणि त्यातले फक्त 10% विद्यार्थी या गटात मोडतात असं म्हटलं तर भारतामध्ये 2.5 कोटी मुलं अध्ययनक्षमता या गटात मोडतात की ज्यांची बुद्धिमत्ता अतिशय उत्तम आहे पण त्यांना लिखाणात अडचण आहे आणि म्हणून त्यांना वाईट वागणूक मिळते आणि म्हणून त्यांना मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. आज मितीला भारतामध्ये 1,70,00,000 मुलं वय वर्ष 5 ते 15 या वयोगटात आहेत की ज्यांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, अँक्झायटी, हायपर ॲक्टिव्हिटी ह्या समस्यांनी ती ग्रस्त आहेत. संस्था म्हणून आम्ही असा विचार करतो की ही मुलं जेव्हा मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात तेव्हा तेवढी कुटुंब अस्वस्थ असतात. एवढंच नाही तर ही मुलं मोठी होतात, आपलं कुटुंब सुरू करतात आणि एखादी संपत्ती वारसा हक्कानी मिळावी तसे हे मानसिक आरोग्याचे प्रश्न पुढच्या पिढीला मिळतात. मग सामाजिक स्वास्थ्य नीट राहणं हे जर जबाबदारी असेल तर ह्या मुलांवर नक्की काम केलं पाहिजे. या कामाचा दुसरा सामाजिक संदर्भ असा आहे की निरनिराळ्या देशातले सर्वे, दुर्दैवाने भारतामध्ये असा सर्वे झालेला नाही, पण निरनिराळ्या देशांमधले पर्टिक्युलरली पाश्चिमात्य देशांमधले सर्वे असे सांगतात की बालगुन्हेगारांमधले 50% बालगुन्हेगार हे अध्ययनक्षमता असलेले असतात. भारताच्या आकडेवारीचा विचार करता आम्ही असा विचार केला की जर आपण या मुलांवर लहानपणी काम करायला लागलो तर बालगुन्हेगारांची संख्या आम्ही कमी करू शकू का, म्हणून हे काम केलं पाहिजे. आणि तिसरा सामाजिक संदर्भ या कामाचा की बुद्धिमत्ता ही राष्ट्रीय संपत्ती, आता यांनी उल्लेख केला तसा, आणि या मुलांची बुद्धिमत्ता वाया जाते, देशाचं न दिसणारं नुकसान होतं आणि म्हणून या मुलांबरोबर काम केलं पाहिजे. असे 3 सामाजिक संदर्भ घेऊन जेव्हा हे काम चालू असतं, माझ्या सहकारी पण इथं उपस्थित आहेत, संस्थेतला प्रत्येक जण याच्यात कॉन्ट्रीब्यूट करत असतो आणि हे काम पुढे जाताना अशा पुरस्कारांमधनं प्रेरणा मिळत असते. अधिक काम करण्याची वाटचाल पुढची दिसत असते आणि त्यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक या निवड समितीचे आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. ह्या सगळ्या वाटचालीमध्ये अध्ययनक्षमता हा विषय जरी या निमित्ताने अनेकांपर्यंत पोचला, भारतामध्ये दुर्दैवाने ह्या विषयावर संशोधन नाही आणि आत्ता आम्ही इंटरनॅशनल डिस्लेक्सिया असोसिएशन बरोबर आम्ही जे काही कॉन्टॅक्ट करत असतो तेव्हा आम्हाला मनापासून वाटत असतं की भारतातल्या विद्यापीठांमध्ये या विषयात संशोधन सुरू झालं पाहिजे. तेही पुढच्या काळात व्हावं अशी अपेक्षा करून आपली रजा घेते. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. यानंतर पुढील गौरवमूर्ती श्रीमती कडूबाई खरात, त्यांचा माहितीपट आपण या ठिकाणी पाहूयात. समाजोन्नतीच्या चळवळीस लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचविणारी अवलिया म्हणजे कडूबाई खरात.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका हे मूळ गाव. आईबापाच्या पोटी जन्म घेतल्यानंतर एखादं चांगलं नाव लेकीला ठेवलं तर जगणार नाही अशी अंधश्रद्धा असल्यानं कडूबाई हे नाव आयुष्याला चिकटलं. पण नाव जरी कडूबाई असलं तरी आपल्या गोड आवाजानं एक तारीवरती भीमगीतं आणि शिवगीतं गात त्यांनी उभा महाराष्ट्र जिंकला. तथागतांची करुणा आणि बाबासाहेबांचा ओजस्वी आणि तेजस्वी विचार त्यांनी सर्व दूरपर्यंत पोहोचवला. मया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. माझ्या भीमानं सोन्याची भरली ओटी. आपण खातू त्या भाकरीवर माझ्या भीमाची सही हायर. माझ्या भीमाच्या नावाचं कुकू रमानं लावलं अशी अनेक प्रबोधनपर गीतं त्यांनी महाराष्ट्राला दिली. सकाळी उठावं आणि घराघरात जाऊन लोककलेच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करावं यासाठी आयुष्याच्या या टप्प्यावर देखील ते आपल्या एकतारीशी प्रामाणिक आहेत. आदरणीय कडूबाई खरात आपल्या या कार्यकर्तृत्वाला सलाम करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्याकडून सावित्रीबाई फुले सन्मान आपणास आनंद प्रदान करीत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती. आदरणीय कडूबाई खरात यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. त्यांना विद्यापीठाची शाल अलंकृत करण्यासाठी विनंती करतो शोध समितीच्या अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा पवार यांना आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर NS उमराणी सर यांना विनंती करेन त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करावं. कडूबाई खरात यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्याला नमस्कार, जय भीम. मला काही जास्त बोलता येत नाही. मी फक्त महिलांसाठी एक गाणं म्हणू इच्छिते आणि माझ्या समितीला पुन्हा मला सावित्रीबाई पुरस्कार जाहीर केला यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि जे माय माऊली बोलले आता की खूप महिलाचं कार्य मोठं आहे. ज्या माय माऊलीचा आपल्याला पुरस्कार भेटतो त्या आदर्शावर आपण सगळ्यांना चाललं पाहिजे. मी थोडंसं गाणंच म्हणून दाखवते, मला बोलता येत नाही. हरी शिवबाला जसं घडविलं तिनं अशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुःखीला त्या कोटी दिनाची माय रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. ज्योतिबाची ज्ञानदिव्याची ज्योत होती सावित्री. आज तिच्या शिक्षणानं उद्यापती गेली श्री. आदर्श तिचा तुम्ही घेवा घडवणारी असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुःखीला त्या कोटी दिनाची माय रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. जय बुद्ध. मनापासून खूप खूप धन्यवाद आदरणीय कडूबाई खरात. यानंतर आपण ज्यांचा गौरव करणार आहोत अशा पुढील गौरवमूर्ती श्रीमती वर्षा देशपांडे यांचा माहितीपट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. माननीय ॲडव्होकेट वर्षा देशपांडे. महिला म्हणजे केवळ चूल आणि मूल ही पुरुषप्रधान संस्कृती तोडण्यासाठी ज्या महिला अहोरात्र झटत आहेत त्यातील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे आदरणीय वर्षा देशपांडे. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून गेली 30 वर्ष महिलांच्या उद्धारासाठी त्या अहोरात्र काम करत आहेत. गर्भलिंग चाचणी विरोधात त्यांनी संपूर्ण देशभर आंदोलनं केली आणि याकरता 50हून अधिक स्टिंग ऑपरेशन्स केली. पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत लढा देणं
पीडितेच्या पाठीशी आई, बहीण, सखी, मैत्रीण म्हणून तिला बळ देणं हे त्यांच्या आंदोलनाचं खास वैशिष्ट्य. जमिनीच्या सातबाऱ्यावर महिलांची देखील नावं असावीत यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण असा लढा दिला. त्यांच्या या कामाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगानं त्यांची वरिष्ठ विधिज्ञ या पदावर नियुक्ती केली. ऊसतोड महिलांचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रश्न, दारूबंदी आंदोलन अशा प्रकारच्या महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भानं त्यांनी अनेक विषयांवर भरीव योगदान दिलं आहे. म्हणूनच आपल्या कर्तृत्वाचा आम्हा सर्वांनाच अभिमान आहे. यासाठी माननीय ॲडव्होकेट वर्षा देशपांडे आपण केलेल्या स्त्री भ्रूण हत्याविरोधी अभियान आणि महिला सबलीकरण या क्षेत्रातील योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीनं देण्यात येणारा सावित्रीबाई फुले सन्मान आपणास सानंद प्रदान करीत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती. धन्यवाद. त्यांना विद्यापीठाची शाल देण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो सौभाग्यवती ज्योती भाकरे यांना. आदरणीय ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वप्नात असल्यासारखं वाटते. या विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव लागणं हीच आपण असताना आपण जिवंत असताना हे आपण पाहू शकू का असं वाटायचं. ज्या पुण्यामध्ये अंगावर शेण पडलं, दगड मारले गेले आणि मुलींची शाळा चालवताना जो संघर्ष सावित्रीबाईंनी केला, मी विचार करते की त्यांच्या ठिकाणी मी असते तर मी काय केलं असतं. तर मी बहुधा पिशवीतनं दगडच नेली असती. हे कधीही ज्ञानेश्वरांनी केलं नाही. होत असलेला अन्याय निमूटपणे सहन करून व्यवस्था बदलासाठी कमिटमेंट दिली आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली झाले. आणि ही कमिटमेंट माझ्या साऊने दिली म्हणून मी आज इथे उभी आहे. सर्व जाती धर्मातल्या आम्ही स्त्रियांनी देशभरातल्या या साऊचे आभार मानले पाहिजेत. कितींदाही ते नाव घेतलं, श्वासागणिक घेतलं तरी त्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून तो घेत असताना माझ्या मनामध्ये जसा आनंद आहे त्याचप्रमाणे मला खूप जबाबदारीची जाणीव होती आहे. कुलगुरू पदावरती बसलेले आमचे ज्योतिबा पुत्र, आमचे हे सगळे भाऊ, आमच्या सुनित्रा वहिनी की ज्यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये स्त्रिया अनेक प्रश्नांच्या संदर्भातून काम करत असतो. तर यांच्यातल्या कोणी आम्ही कोणी जन्माला नसतो आलो तर यांच्यातला कोणी पुरुषही जन्माला येऊ शकला नसता. कारण सरोगसी करून का होईना गर्भाशय भाड्याने घ्यावा लागतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ स्त्रियांचा नाही आहे. गर्भलिंग निदान करून गर्भामध्ये मुली कायम काढून टाकण्याचा विषय हा स्त्रियांचा नाही आहे. हा मानवी वंशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण सगळे म्हणतो, नेहमी सगळेजण बोलत असताना म्हणतो की हा सावित्री, ज्योतिबा, शाहू, शिवाजी महाराज आणि या सगळ्या विचारांनी पुढे जाणाऱ्यांचा देश आहे. आणि महाराष्ट्राला विशेषत्वाने आम्ही पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणून स्वतःला संबोधतो. पण मला सांगायला इथे अवघड जाते. देशभर फिरत असताना थोडं वाईट पण वाटतं. दरवर्षी आजही 4.5 लाख मुली कायद्याची एवढी लढाई आणि गेली 12 वर्षहून अधिक काळ आम्ही लढत असूनही 4.5 लाख मुली आजही गर्भामध्ये गायब केल्या जात आहेत.
महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन याच्यातलं 53,000चं दरवर्षी आजही आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या विद्यापीठामध्ये आपण सगळेजण वेगवेगळ्या कॉलेजेसशी कनेक्टेड आहे, तिथे मी कुलगुरूंना आणि समस्त प्राचार्यांना आणि सगळ्यांना मी विनंती करते की जे पुढचं जनरेशन तुमच्यासमोर विद्यार्थी म्हणून येते तेच या देशामध्ये हा फरक पाडू शकतात. त्यामुळे जेंडर इक्वॅलिटी हा अभ्यासाचा भाग झाला पाहिजे. फक्त शिक्षणाने मी त्यांना एज्युकेटेड म्हणायला तयार नाही, कारण सगळ्यात जास्त गर्भलिंग निदान आपल्या महाराष्ट्रासहित देशामध्ये शिकलेल्या बायकांनी केलेली आहेत. आणि शिकलेल्या बायका त्यांचा त्या निर्णय करत नाहीत, तर त्यांच्यावरती 2 चाइल्ड नॉर्ममुळे हे कंपल्शन आहे की 2 मधला 1 मुलगा असायलाच पाहिजे. त्यामुळे मुली वाचवणं हा एक जबाबदारीचा भाग आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्याकडे आपणा सगळ्यांचं मी लक्ष वेधू इच्छिते, इथेपर्यंत ज्या वेळेला 1000 मुली घरातून शाळेला बाहेर पडतात तेव्हा 1 मुलगी आमच्या विद्यापीठापर्यंत पोहोचते. आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भातल्या, अगदी कोकणातल्या सुद्धा किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक तालुक्यांमधल्या मुली आम्ही शाळेपर्यंत पोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नाही म्हणण्याची क्षमता आजही 33% मॅरेजेस जर चाइल्ड मॅरेजेस होत असतील महाराष्ट्रामध्ये, तर आपल्याला या सगळ्याचा बेटी बचाव बेटी पढाव अशा पद्धतीची नुसती घोषणा देऊन चालणार नाही. तर न्यायासन असेल, प्रशासन असेल, ज्युडिशियरी सकट प्रॉसिक्युशन असेल, विद्यार्थी असतील आणि हे सगळे जिथून जातात ती विद्यापीठं असतील, त्या सगळीकडे आपल्याला जेंडर इक्वॅलिटीच्या संदर्भाने स्त्री पुरुष समता हा अभ्यासाचा आणि प्रॅक्टिस करण्याचा मुद्दा झाला पाहिजे. नुसतं एज्युकेशन नावाखाली काहीतरी स्किल देणं पुरेसं नाही, तर त्यांनी या संदर्भाने विचार झाला पाहिजे. हे करिक्युलममध्ये आलं पाहिजे, ॲक्टिव्हिटीमध्ये आलं पाहिजे अशी आपल्याला विनंती करते. लॉ डिपार्टमेंटच्या माध्यमातून या सर्व कायद्यांच्या संदर्भाने काही प्रॅक्टिकली काही गोष्टी होतील, याच्यासाठी काही संशोधन सुरू व्हावं अशी मी आपल्याला विनंती करते. आणि हा जो सन्मान दिला आहे त्याला पात्र राहून महाराष्ट्र माऊलीची आणि साऊच्या विचारांची धुरा पुढच्या पिढीकडे देण्यासाठी मी आपणा सर्वांच्या साक्षीने कटिबद्ध होते. धन्यवाद. यानंतर आपण ज्यांचा गौरव करणार आहोत, आदरणीय श्रीमती शीला बारसे यांचा माहितीपट आपण या ठिकाणी पाहतो आहोत. शीला बारसे. स्वतःसाठी स्वतःपुरतं बघणारे असंख्य असतात, मात्र आपण या समाजाचं देणं लागतो ही भावना मनात ठेवून या समाजासाठी, विशेषतः दुर्लक्षित दुर्बल घटकांसाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी आयुष्यभर झोकून देऊन काम करणारे फार कमी लोक आपल्याला दिसतात. अशाच व्यक्तींपैकी एक ज्येष्ठ वकील, पत्रकार, लेखिका, कार्यकर्त्या माननीय शीला बारसे. भारतात बालहक्कांची संकल्पना प्रस्थापित करणाऱ्या, त्यासाठी लढा देणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कार्यकर्त्या म्हणून शीला बारसे यांचं योगदान अतुलनीय आहे. स्वतंत्ररित्या काम करणाऱ्या लेखिका, शोधपत्रकार आणि कार्यकर्त्या म्हणून 1978 साली त्यांनी सुरुवात केली. बालपीडितांसाठी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी, महिला कैदी मुलांच्या तस्करी आणि गुलामगिरी विरोधात, आंतरराष्ट्रीय व्यक्तींकडून भारतीय मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात, सुधारगृहातील मुलांवर होणाऱ्या समलैंगिक अत्याचाराविरोधात, त्यांच्यावर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात अखंडपणे त्यांचा लढा सुरूच आहे. याकरिता त्यांनी अनेक जनहित याचिकांमार्फत यशस्वी लढा दिला आहे. कष्टाशिवाय यश मिळत नाही याचं त्या जिवंत उदाहरण आहे. सन 1985 साली शीला बारसे विरुद्ध भारतीय संघ या केस अंतर्गत पोलीस लॉकअपमधील मुलांच्या संदर्भात कायद्यात निर्णायक बदल घडवून आणले. इतिहासामधली ही पहिली जनहित याचिका ठरली. अनेक बालहक्क, बालन्याय प्रणाली संदर्भातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय समिती आणि परिषदांचा देखील त्या भाग आहेत. निर्गौरव RDF ट्रस्ट स्वयंसेवी संस्थेमार्फत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी अथकपणे त्या काम करीत आहेत. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने सावित्रीबाई फुले सन्मान सानंद प्रदान करीत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती. मी आदरणीय श्रीमती शीला बारसे यांना विनंती करतो व्यासपीठावरती आमंत्रित व्हावं.
त्यांना विद्यापीठाचे बोधचिन्ह असलेली शाल अलंकृत करण्यासाठी विनंती करतो. शोध समितीच्या अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा पवार यांना विनंती करेन. त्या बसेपर्यंत मी कालचा किस्सा सांगेन आपणाला. त्यांची माहिती घेण्यासाठी आमचा एक मित्र काल मॅमकडे गेला होता आणि सहज तिथल्या स्वच्छता करणारी एक महिला सहज आदरणीय शीला बारसे यांना म्हणाली की आमचा पगार होत नाही हो. मॅडमचं पहिलं वाक्य होतं, जाऊन केस ठोक, मी तुला पाठीशी आहे. या वयातही हे पाठीशी असणं, हे बळ देणं खूप मोठी गोष्ट आहे. विनंती करेन श्रीमती शीला बारसे यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. हे असे अनुभव मला कमी असतात की मला काय बोलावं ते सुचतच नाही. की जिने 1982 पासून मी अनेक ठिकाणी मला आमंत्रित केलं जात असे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक माझी विचारविमर्श त्यांच्याची देवाणघेवाण व्हायची. विविध देशांचे लोक, 20-25 देशांचे लोक ज्या ऑडियन्समध्ये आहेत तिथेही झालेलं. तो मला आज काही सुचतच नाही आहे की काय बोलावं, कारण ते नेहमीचे शब्द काय असतात माहिती आहे का? हे आय डोंट डिझर्व इट, माझी लायकीच नाही, मी फार एकदम झुकले आहे वगैरे वगैरे जे काही सांगितलं जातं ते सगळे शब्द ह्याचा इथे निरर्थक झालेले आहेत. टोटली निरर्थक झालेले आहेत. कारण हे सगळं काही इतकं सहज होत आहे की मला वाटतच नाही की इथे जे संपूर्ण इथे जितके जितके लोक असतील 5-50 फंडे किंवा जे इंटरनेटवर ऐकत असतील त्यांच्यामध्येच कुठेतरी मी पण हरवलेली आहे. मी पण त्यांच्यातच कुठेतरी आहे आणि इथे ह्या संस्थानाने जे कार्य केलं आहे आणि ते विखुरलं आहे सगळीकडे, त्याच्यातला मी पण एक कुठेतरी बिंदू आहे हे अगदी तीव्रतेने मला त्याची जाणीव होत आहे. महिला आंतरराष्ट्रीय दिवस असं म्हणून हा कार्यक्रम ठरवला गेला होता. तर आणि हेही सांगितलं तर भारतीय संविधान त्यांचाही एक माझं त्याच्यावर आता रिसेंटली हे विचारांची जेवणघेवण झाली. परंतु मला हे एक मला जाणवून तुम्हाला द्यायचं आहे की माझ्या मते पहिली महिला जिच्या नावाने आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असावे, पुरस्कार असावेत, ती आहे खरी स्त्री स्वातंत्र्याकरता लढणारी
खरी स्त्री विकासाकरता लढणारी ती जी स्त्री होती तिचं नाव मैत्रेयी. वैदिक कालाची बृहदारण्यक उपनिषदमध्ये मैत्रेयीची कथा आहे. आणि जर मी समजा एक दिवस प्रधानमंत्री होण्याची शक्यता नाही आहे या वयातपर्यंत समजा झाले, एक मैत्रेयी दिवस म्हणून मी ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचं नाव बदलेन. कदाचित हे विद्यापीठही ते करू शकतं. मैत्रेयी आणि याज्ञवल्क ह्यांचं जोडं होतं आणि त्यांची कथा बृहदारण्यक उपनिषदमध्ये आहे. याज्ञवल्क म्हणाले, मी 12 वर्ष कुठे तपाकरता जात आहे हिमालयामध्ये आणि तुझ्या नावाने पैशा वैशाची सगळी व्यवस्था केलेली आहे, तुझं सांभाळ व्यवस्थित होईल. तिने तो प्रश्न विचारला की मी माझ्याकडे नावाने तुम्ही आश्रम करा, माझ्या नावाने संपत्ती करा, ते काही केलं तर मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, त्याच्याने माझा विकास होणार आहे का? त्याच्याने माझी आध्यात्मिक प्रगती होणार आहे का? मी एक स्त्री म्हणून जी आहे इथे, तिचं पुढचं भविष्य काय आहे ते मला नीट समजेल का? ते तुम्ही समजत का नाही मला? ते ह्या पैशात आहे का? असा प्रश्न विचारणारी पहिली महिला म्हणजे आपल्या ज्या पुस्तकात आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामधनं मैत्रेयी. मी कोण आहे तुम्ही सांगा. याज्ञवल्क्यांना ती विचारते, ऋषींना. कोणाची पत्नी, कोणाची मुलगी, मी कोण आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. ते तुम्ही समजू शकता, समजून सांगू शकता मला की माझं अस्तित्व म्हणजे मी ह्या याज्ञवल्काची पत्नी म्हणून आहे, असं आहे माझं अस्तित्व? माझं अस्तित्व काय? हा प्रश्न विचारणारी मैत्रेयी. आणि मग त्याच्यानंतर मैत्रेयीने ठरवलं की शेवटी अमक्याचं नाव तमक्याचं नाव, पती आहे, मी पुत्री आहे, अमुक आहे तमुक आहे, कायचे काय, शेवटी मी स्वतः करता जिम्मेदार आहे. आणि मग ती स्वतः ऋषिका झाली आणि त्यांची मग त्याचं शिक्षण देत असे, अध्यात्माचं शिक्षण देत असे आणि ती स्वतः एक ऋषिका झाली. ऋषिका इज ऋषिका. तर ही मला असं वाटतं की मैत्रेयी ही पहिली महिला होती की जिने याज्ञवल्क जे सप्तऋषींमधले एक आहेत, ज्यांच्या नावाने संहिता आहेत, जे जनक राजाच्या कोर्टात सुद्धा ज्यांना एवढा सन्मान झाला होता की 1000 गायी त्यांनी जिंकल्या होत्या एका डिबेटमध्ये गार्गी बरोबर. त्यांना तिने सांगितलं की तुम्ही म्हणजे हे जसं एवढा व्यक्तिमत्व आहे, पण मी कोण? हा प्रश्न विचारणारी मैत्रेयी. तर माझी एक विनंती असेल की हे कथा आणि मैत्रेयीचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये टाइमलेस भारत, अनादिकालपासून आलेला भारत, त्याच्यामध्ये तिचं जे महत्त्व आहे त्याची नोंद घ्यावी आणि बघावं की आपण हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस पुणे विद्यापीठामध्ये मैत्रेयी दिवस असावा, अशी माझी एक विनंती आहे. मैत्रेयी त्यावेळेस जसं सांगितलं की त्यांना मुलं होती की काय वगैरे काही नाही. त्याच्यामध्ये बृहदारण्यक उपनिषदमध्ये फक्त एवढंच आहे की मैत्रेयी असाच त्यांचा संवाद आहे की
मी कोण आहे. असं एक वैदिक वाक्य आहे, तत्वमसी. जे काही डिव्हाइन प्रिन्सिपल आहे ते तुझ्यात पण आहे. तोच विचार मैत्रेयीचा होता. तीच मैत्रेयी जसं त्यापर्यंत पोहोचेपर्यंत की आपणही एक मैत्री असावं, जी अशी याज्ञवल्क्याला चॅलेंज करणारी म्हणाली की मी त्यापर्यंत पोहोचेपर्यंत एक स्त्री म्हणून अनेक रूपं ती धारण केलेली असतात त्याला तिनं. आणखीन समाजामध्ये त्याचं काय आहे, एक तर स्त्री माता, एक ते प्रकरण, एक ते हे असतं, आणि पत्नी. परंतु पत्नी म्हणून जरी म्हटलं तरी तिची किती रूपं आहेत बघा. गृहिणी सचिवः, प्रिया भार्या, सखी सेविका, भगिनी माता सहधर्मचारिणी. गृहिणी सचिवा, प्रिया भार्या, माता सेविका, सखी भगिनी माता सहधर्मचारिणी. आणखीन जर भारतीय संस्कृती, आणि मी नुसतं असं एक पुस्तकात वाचून किंवा असं काही सांगत नाही आहे, अनेक देशात गेलेले आहे. प्रत्येक ठिकाणी ते नेहमी म्हणायचे, मी साडी नेसली आहे तर म्हणे भारतीय स्त्री बघा. आम्ही आमचं म्हणजे आफ्रिकन बाया म्हणायचे, फिलिपिनो बाया म्हणायचे, भारतीय स्त्री बघा, तिने आपली कशी संस्कृती सांभाळली आहे. न्यूयॉर्कमध्ये मला 3 ठिकाणी जाऊन मग एअरपोर्टला पोचायचं होतं. तर मी म्हटलं मी पुस्तकं विकत घेतली, मला पोस्ट ऑफिसमध्ये जायचे, मग त्याच्यानंतर मला लगेज पिकअप करायचे आणि मग एअरपोर्टला जायचे. तर जो टॅक्सी चालवणार होता तो वेस्ट इंडिजहून मायग्रंट होता. त्याने सांगितलं, डोंट वरी लेडी, यू आर फ्रॉम इंडिया अँड इंडियन वुमन इज प्युरिटी. तर भारतीय महिला मीन्स इट इज प्युरिटी. तर हे भारतीय महिलेचं सर्वत्र एक रेप्युटेशन आहे, कीर्ती आहे. आणि भागवद्गीतेत म्हटलंच आहे की मेधा, कीर्ती, क्षमा, आणि त्याच्यात एक हेही केलं आहे की श्रीवाक्य. जे आपल्या संस्कृतीमध्ये जी काही वाक्य लिहिलेली आहेत ती ह्या स्त्रीनेच सांभाळलेली आहे. आपण मध्यंतरी काहीतरी हे विसरतो आणि जे काही इतिहास झाला भारताचा, परकीय आले आणि हे ते, त्यामुळे महिलांच्या प्रगती आणि त्यांच्या कार्यावर काय काय फरक पडले त्याचा अभ्यास झालेला नाही. माझ्या मते माझी विनंती ती पण आहे की ह्या युनिव्हर्सिटीने महिलांवर कसा काय त्याचे परिणाम झाले, मग का पडद्यामध्ये आल्या, का त्यांना घरामध्ये डांबलं गेलं, का त्या मैत्री नाही राहिल्या, का त्या गार्गी नव्हत्या, तिथनं हे असं काय झालं की शेवटी सावित्रीबाईंना पुन्हा सुरुवात करावी लागली. ह्याचाही हे करावं. इथे गंमत म्हणून घ्या, परंतु माझं नाव जसं तुम्हाला सांगितलं की माझ्या मते चांगलं सुंदर नाव आहे, जे छोटंसं आहे, सुटुक सुटुक, पण सगळ्यांना माहिती आहे की शील तो दीर्घ असतो. आणि शील जर दीर्घ आहे तर शीला म्हणजे जिचं शी इज गुड कॅरेक्टर, शीला हा दीर्घ असतो. मी बघितलं इथे की ते ऱ्हस्व झालेलं आहे. ते ऱ्हस्वशील जे असतं दॅट इज, इंग्लिशमध्ये त्याला स्टेल म्हणतात आणि मराठीमध्ये आपण शिलालेख म्हणतो. म्हणजे एक दगडावर काहीतरी कोरलेलं आहे
तो शिला, ती शिला, ती दगड असतो तो, आणि त्याच्यावर काहीतरी कोरलं गेलं आहे. तर मला तेही वाटलं की तेही योग्य आहे, कारण आपल्या भारतामध्ये ज्या धर्मामध्ये जिथे जन्म झाला, त्याची जी संस्कृती आहे, त्याचा जो इतिहास आहे, ते त्या शिलेवर कोरलेलं आहे आणि तो माझा वारसा आहे. जसं ते सांगितलं ना की ते शी इज द श्रीवाक्य, कृष्णाने सांगितल्याप्रमाणे. सगळीकडे तुम्ही बघाल की श्रीराम इज नोन ॲज कौशल्य, कौशल्याचा पुत्र. लक्ष्मण इज नोन ॲज सुमित्रा नंदन. ते सगळीकडे मातेचंही महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. आपले ते दुवे सुटलेले आहेत, ते धागे जोडायचे नाहीत, पुनर्निर्माण करायचे, पुनर्जीवित करायचे आणि त्यांना नवीन प्रवास त्यांचा दिला पाहिजे. इथे जसं मी सांगितलं की हा सन्मान मी कुठे ठेवू घरामध्ये, ते काही मला आता त्याच्याकरता जागाच सापडणार नाही आहे. की मला वाटतं की ही 2-4 पोरं जी माझी सेवा करत असतात, त्यांनी यावं आणि काहीतरी आपण एक निर्णय घ्यावा की हे प्लाक मी कुठे लावावं. हे इतकं वेगळं आगळं आहे. त्यातलं फक्त एकच मला त्याच्यावरती कॉम्पिटिशन वाटते, आणि ते अमेरिकेत झालं होतं की जेव्हा मी मुलांच्या कोर्टामध्ये त्या बाबतीत ज्युव्हेनाइल जस्टिसच्या बाबतीत जे काम केलं ते कळल्यानंतर फिलाडेल्फियाच्या मेयरनी, तेव्हा रात्री 10 वाजता डिनर झालं आणि त्याच वेळेस मी बोलत होते, तर काहीतरी त्याच्या जेवणाच्या संदर्भात एक काहीतरी मी तो संदर्भ आला, आणि तेव्हा रात्री 10 डिनरला त्यांना कळलं की मी ज्युव्हेनाइल जस्टिस करता काम करत आहे, केलं आहे भारतामध्ये, आणि ती पद्धत बदलली आहे. आणि माझं सकाळी 6 वाजता मी हॉटेल सोडणार आहे, कारण 7:30चं फ्लाईट आहे. रात्री 10 आणि सकाळी 6च्या आतमध्ये किती लोक जागून राहिली असतील कोण जाणे. परंतु त्यांनी मला एक पुरस्कार माझ्याकरता हे केला आणि मला त्यांच्या गावाचं कॅप्टन नेमलं, कारण त्यांना जे सुचलं ताबडतोब तर संपूर्ण रात्र बसून त्यांनी तो एक हे केलं होतं, एक माझ्याकरता एक पुरस्कार देऊन. आणि सकाळी ते हातात माझ्या सकाळी 6 वाजता मी बेलबॉयला बोलवते, तर सडनली म्हणाले की तुमच्याकरता काही पार्सल आहे, आणि त्या पार्सलमध्ये ते लिहिलेलं होतं. ते संवेदना कुठेही आपल्याला स्पर्श करायचा होतो, आणि तो अवसर मला मिळाला. ह्या बाबतीत मी नेहमी एक सतर्क असते की दारावर ठकठक झाले, शिला हे काम करायचंय, आपण कोण बोलतंय मला माहिती नाही, कोणी पण येतं म्हणते की मला मदत करा, पण काय करा, पण दारावर अवसर इज नॉकिंग ऑन द डोअर. तर ह्या एवढ्या सगळ्या कार्यक्रमात 3-2 तास झाले आहेत, पण जरा काही एक गोष्ट आपल्याला जर आठवण राहायची असले, ठेवायची असेल, तर ती ही की त्या नॉक ऑन द डोअर, तो अवसर, कान सतर्क ठेवा, मन सतर्क ठेवा. मन, बुद्धी, अहंकार मिळून चित्त होतं, चित्त सतर्क ठेवावं. हे जरी तुम्हाला वाटलं की एवढी इथे पोरं मला कधी कधी चिडवत असतात की बहुत बकबक करते रहती हो, तो ते
ते सगळं विसरून गेलात आणि हे लक्षात ठेवलं आणि मैत्री लक्षात ठेवली तर हाचा सोहळा संपन्न झाला असं मला वाटेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. वयाच्या या टप्प्यावर देखील दरवाजावरचा आवाज ऐकण्यासाठी ज्यांचं चित्त अजूनही आतुर आहे आणि दरवाजाच्या त्या आवाजाला साथ देण्याची हिंमत या वयातही ज्यांची आहे अशा आदरणीय शीला बारसे, खूप खूप धन्यवाद. यानंतर विनंती करतो व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय राजेशजी पांडे सरांना आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर विराजमान आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर, प्रकुलगुरू डॉक्टर उमराणी सर, आमच्या व्यवस्थापन परिषदेतील सहकारी आणि या पुरस्कार समितीच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार, आपले संचालक परचुरे सर, या समितीतील अन्य सदस्य भाग्यश्रीताई आणि सर्व सदस्य आणि सगळ्या पुरस्कार प्राप्त माता आणि भगिनी, आजचा कार्यक्रम म्हणजे फारच ज्याला असं म्हणता येईल की एक प्रेरणादायी कार्यक्रम आहे. मी विचार करतो विद्यापीठातल्या 8 लाख विद्यार्थ्यांना जी डिग्री दरवर्षी देतो त्यापेक्षा आजच्या या 6 महिलांचा जो सन्मान विद्यापीठाने केला आहे यातनं विद्यापीठाचा गौरव वाढला आहे असं नक्की म्हणता येईल. किती मी सुनेत्राताई तुमचं खरंच मनापासून, तुमच्या सगळ्या समितीचं मनापासून आभार मानेल, अभिनंदन करणं सोनी आभार मानेल की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या क्षेत्राचं म्हणजे महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अगदी कुपोषित, एकही कुपोषित राहणार नाही असा संकल्प काम करणाऱ्या रेलूताईपासून की महिलांच्या सगळ्या चेहऱ्यावर दुःख नको तिच्या चेहऱ्याच्या आनंदासाठी काम करणाऱ्या आमच्या सोनिया मॅडम असतील, बालकांच्या अध्ययन क्षमता वाढवणं यासाठी सतत धडपडणाऱ्या शिप्राताई असतील आणि कडूबाईंचं तर मला आज तुमच्यात बहिणाबाई बघायला मिळते असं म्हणायला काही हरकत नाही. सगळ्याच्या ज्या बहिणाबाईने जात्यावरती काम करत करत ओव्या म्हटल्या, काय शिकल्या कडूबाई माहिती नाही, पण कडूबाई तुमच्यातली जी समाजाप्रती निष्ठा आहे ना ती तुमच्या अश्रूतनं दिसत होती. जेव्हा तुमच्या पुरस्कारावी बोलत तुमच्या डोळ्यातनं दिसत होती. अशा आमच्या कडूबाई असतील ज्या प्रबोधनासाठी काम करतायत. सातबाऱ्यावरती नाव लागावं यासाठी वर्षातही तुम्ही झगडतायत आणि काय योगा आहे बघा. काल आमच्या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी सातबाऱ्यावर नाही पण की घरावर किमान नाव लागावं हे काल घोषित करत तुमच्या लढ्याला थोडं यश मिळालं असं काही म्हणायला हरकत नाही. अशा आमच्या वर्षातही असतील आणि मैत्रेयीच्या रूपाने गेली 40-50 वर्ष काम करणाऱ्या अशाच मैत्रेयी घडाव्यात आणि मी कोणपासून तर आम्ही पण इथपर्यंत संघर्ष करणाऱ्या शीलाताई बारसे असतील. खरंच आजचा कार्यक्रम हा अविस्मरणीय आहे. आजचा कार्यक्रम प्रेरणा देणारा आहे आणि खरं म्हणजे हे विद्यापीठाचं व्यासपीठ अशा प्रकारच्या समाजामध्ये काम करणाऱ्यांना एक रेकग्निशन देणारं हे व्यासपीठ आहे असं मी मानतो. आणि त्या दृष्टीने विद्यार्थी विकास मंडळाचे आमचे संचालक डॉक्टर परचुरेंनी त्यांच्या टीमने हा जो काही प्रयत्न केला आहे मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्या पुरस्कारार्थींकडनं आम्हीही प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतो की आपण समाजामध्ये काम करत राहू. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना है, सब समाज को लिए साथ में आगे बढ़ते जाना है. हा संकल्प आपण सगळे आजच्या कार्यक्रमातनं आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेतनं करूया आणि त्यासाठी आम्हाला ईश्वर शक्ती देवो अशी ईश्वराला प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर NS उमराणी सर यांना विनंती.
आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय कुलगुरू डॉक्टर करमळकर सर, आदरणीय सुनेत्राताई, राजेशजी, डॉक्टर संतोष परचुरे, मंचावर उपस्थित बारसे मॅडम, ज्यांचा सत्कार झाला त्या सर्व कर्तृत्ववान महिला, उपस्थित अधिष्ठाता, अधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनी, अगदी 2च मिनिटामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो. विद्यापीठाचं काम आहे अतिशय दर्जेदार, संयुक्तिक, उपयुक्त आणि समाजाला पुढे नेणारं शिक्षण देणं, त्याचबरोबर देशाला पुढं नेणारं अतिशय मूलगामी संशोधन करणं. आणि ह्या 2 गोष्टी करत असताना विद्यापीठातलं संशोधन, विद्यापीठातलं ज्ञान, विद्यापीठातलं संचित समाजापर्यंत नेणं आणि त्या व्यापक समाजाशी नातं दृढ करणं, संगोपन करत करत, त्याला आम्ही ज्ञानविस्तार असं म्हणतो. त्या ज्ञानविस्ताराचा इतका सुंदर कार्यक्रम यापूर्वी मला वाटतं झालं नसेल. विशेषतः सावित्रीबाईंचं नाव या विद्यापीठाला असल्यामुळं आमच्या सर्वांचीच ही एक मूलभूत जबाबदारी आहे आणि या जबाबदारीच्या भावनेतूनच आजचा हा अतिशय हृद्य भावनिक सोहळा संपन्न झाला. कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे देशामध्ये, आकडेवारी रोज आपण वाचतो. शिकत असताना अध्ययन अक्षमता असणं आणि ती तशीच राहणं, भावी समाज पंगू राहण्याची शक्यता, स्त्रियांचा उद्धार आणि स्त्रियांना न्याय देण्याचं काम आणि भीमगीतं अत्यंत सुंदर खड्या आवाजामध्ये बुलंद पद्धतीनं समाजापर्यंत नेण्याचं काम, या सर्व क्षेत्रामध्ये आणि विशेषतः उद्यमशीलता, स्त्रियांच्याकडे मुळातच उद्यमशीलता असतेच आणि ह्या स्त्रिया मोठ्या संख्येने जर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया अशा प्रकारच्या इकोसिस्टीममध्ये सहभागी झाल्या तर $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था येत्या 2 वर्षामध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. मला वाटतं फार मोठं काम या सर्व अत्यंत प्रतिभासंपन्न महिला समाजासाठी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं शाळा, कॉलेज आणि घरामध्ये आईवडिलांच्याकडनं, ते समाजाला देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. लहानपणापासून आपण सगळेच ऐकत आलो, शास्त्रांचा अभ्यास हवा, परी मानव्याचा ध्यास हवा. सोशल सायन्स आणि प्युअर सायन्सेस या दोन्ही गोष्टींची आज गरज आहे. मूलभूत संशोधनाची गरज आहे, मूलभूत सायन्सची गरज आहे. त्याचबरोबर ते सगळं निर्माण केलेलं ज्ञान ज्यांना आवश्यक आहे, नंदुरबारसारख्या खेड्यापर्यंत नेण्याचं काम आपण करत आहात. आणि ज्या मुलांना नीट आकलन होत नाही त्यांना आकलन व्हावं यासाठी सुद्धा अतिशय सुंदर असं काम या 6 कर्तृत्ववान महिलांच्या माध्यमातून होत आहे. एका अर्थानं आज सावित्रीबाई असत्या त्यांना किती आनंद झाला असता. त्यांचं काम आपण पुढे नेत आहात आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहामध्ये अशा प्रकारचा समृद्ध सोहळा संपन्न होणं
हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आम्हाला सत्कार करण्याची संधी मिळाली. आम्ही भाग्यवान आहोत. खूप आनंद झाला. मी सर्वांना विनंती करतो, ह्या ज्या 6 महिला आपापल्या ठिकाणी अतिशय बुलंद असं काम करीत आहेत, त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांचं काम बघावं आणि ते काम समाजापर्यंत आपल्या लेखनाच्या माध्यमातून, आवाजाच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून, प्रतिभेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार करावा. आजचं जग हे मार्केटिंगचं आहे, ॲडव्हर्टायझिंगचं आहे, ब्रँडिंगचं आहे. सांगणं आवश्यक आहे. हे सांगण्यासाठीच आजचा हा कार्यक्रम होता असं मला वाटतं. हे सांगणं शक्य झालं, त्याबद्दल मी अतिशय मनापासून आनंद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचं अध्यक्ष मार्गदर्शन करण्याची विनंती करतो विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीनजी करमळकर सर यांना. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी प्रकुलगुरू उमराणी सर, आजच्या महिला दिनाच्या निमित्त आणि विशेषतः सावित्रीबाई फुल्यांच्या स्मृतीनिमित्त हा जो काही पुरस्कार दिला जातो त्या शोध समितीच्या अध्यक्षा आणि आमच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या सन्माननीय सुनेत्रताई पवार, माझे विद्यापीठातील सहकारी, मॅनेजमेंट काउन्सिलचे माझे सहकारी राजेशजी पांडे, परचुरे सर, इतर उपस्थित सर्वजण आणि ज्यांचा आज आपण सन्मान केला आता त्या सर्व माता भगिनी. हा कार्यक्रम मागच्या वर्षी मला आठवते की आपण सावित्रीबाईंच्या जन्मदिनी केला होता 3 जानेवारीला, पण करोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि जे काही आपल्यावर जे प्रोटोकॉल्स आहेत त्या प्रोटोकॉलच्यामुळे अत्यंत मर्यादित स्वरूपात हा जनरली आम्ही खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम करतो, पण यावेळेस तसं जमलेलं नाही आणि त्यामुळं बरेचसे जण ऑनलाईन आभासी पद्धतीनं जॉईन झालेले आहेत. पण तरीसुद्धा हा कार्यक्रम झाला पाहिजे ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती आणि आमची होती की मुलांना विशेषतः इथे शिकत असताना त्यांच्या जडणघडणीमध्ये काय काय कामं कोण कोण कुठे कुठे करत असतात हे त्यांच्यासमोर यावं, त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळावी ही त्याची मागची भावना असते. आणि विद्यापीठाचं नावच सावित्रीबाई फुलेंच्या नावाने आणि त्यामुळं महिला असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजक महिला असतील, समाजापर्यंत तळागाळात जाऊन काम करणाऱ्या महिला असतील, या सर्वांचा परिचय आणि त्यांचं कार्य आपल्यासमोर यावं. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळा एक प्रघात ठेवलेला आहे की इव्हन कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणासुद्धा बोलत असताना आम्ही त्याची काळजी घेतो. आमचा मागच्या महिन्यामध्ये 10 फेब्रुवारीला जेव्हा फाउंडेशन डे आम्ही साजरा केला तर त्याला आम्ही रवींद्र कोल्ह्यांना बोलवलं होतं, ज्या पुन्हा मेळघाटासारख्या ठिकाणी अत्यंत ज्याला 1 रुपयाचा डॉक्टर म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे आणि तिथे कुपोषणग्रस्त मुलांच्यावर काम करत असताना इतरही अनेक गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये आणल्या आणि त्या समाजाला कुठेतरी पुढे येण्याच्या दृष्टीनं ते दोघंजण नवरा बायको प्रयत्न करत आहेत. अशा व्यक्ती आम्ही कायम सन्मानित केलेल्या आहेत किंवा त्यांना प्रत्यक्ष बोललेले आहे. आपण 10 तारखेला जे पुरस्कार देतो त्याच्यामध्ये सुद्धा 2 महिला सातत्यानं आपण ठेवलेले आणि ते करत असताना वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या आणि मगाशी ताईंनी उद्धृत केलं की इथे कुठेही आपण जागेचे हे ठेवलेले नाही, महाराष्ट्रात काम करणारे, पुण्यापुरतं मर्यादित किंवा पुणे विद्यापीठ म्हणजे पुणे नाशिक नगर इथपर्यंत मर्यादित न ठेवता सर्व महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या अशा महिलांना आमचा आपण वेध घेऊन त्यातल्या उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा आज आपण इथं सत्कार. मी काल एक गमतीनं हे पाहत होतो, आर.के. लक्ष्मणचे कार्टून्स जे असतात त्याच्यामध्ये महिला दिनाच्या निमित्ताने एक कार्टून फिरत होतं आणि त्याच्यात एका महिलेने त्यांना विचारलं की प्रत्येक वेळेला कॉमन मॅनवर तुम्ही लिहिलेलं आहे, कॉमन वुमन का करत नाही? तर त्यांना म्हणाले विमन कधी कॉमन नसतात आणि ते इथं पाहायला मिळते. कोणी ह्यातल्या अनकॉमन आणि अत्यंत वेगवेगळ्या प्रांतात काम करणाऱ्या अशा ह्या महिला आहेत आणि त्यांचा अत्यंत प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सावित्रीबाई फुलेंच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे जन्मदिनी आपण कार्यक्रम
त्यांच्या जन्मगावी जाऊन करत असतो आणि स्मृतिदिनी आपण इथे कार्यक्रम करत असतो. मला एक इथे मुद्दामून पुन्हा एक छोटीशी घोषणा करायची आहे की अलीकडेच सावित्रीबाईंचं अत्यंत जुनं चरित्र 1939 साली लिहिलेलं आहे, एका पुन्हा महिलेने लिहिलेलं आहे, शांताबाई बनकर म्हणून, आणि ते माझ्या हाती लागले आणि ते आपण पुणे विद्यापीठामार्फत पुनर्प्रकाशित करतो आहे. आणि साधारणपणे अगदी छोटं आहे, कारण सावित्रीबाईंच्या बाबतीत फार माहिती कमी आहे, लोकांना फार माहितीच्याबद्दल नाही आहे, कारण त्या काळी तो प्रकार नव्हता की स्वतःची चरित्र कोणीतरी लिहावीत वगैरे, तो काळच वेगळा होता, तो कार्यकरणाचा काळ होता. आणि अशा काळामध्ये जेव्हा जवळजवळ माहिती आहे 1896चं त्यांचं हे कार्य संपलं तिथे त्या प्लेगमध्ये, आणि त्याच्यानंतर पुढच्या काळात अत्यंत जुजबी अशा ह्याच्यावर माहिती घेऊन त्या महिलेनं ते काम 1939 साली केलेलं आहे. आणि ते चरित्र कुठेतरी मला भावलं आणि म्हणून म्हटलं की आपण विद्यापीठानं प्रकाशित करावं, जेणेकरून त्याच्याही मागचं उद्दिष्ट हेच आहे की ज्या काळात ज्या गोष्टी ज्या महिलांनी मोठ्या प्रमाणात केल्या त्यातून कुठेतरी प्रेरणा आपल्या सर्वांनाच, आणि इथे कुठेही डिस्क्रिमिनेशन नाही आहे की फक्त त्या मुलींना वगैरे, प्रेरणा ही सगळ्यांनाच असते आणि ती प्रेरणा घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. मगाशी कुलगुरू म्हणत होते की विद्यार्थी घडवण्याचं काम विद्यापीठ करत असतं आणि ते करत असताना फक्त ज्ञान निर्मिती आणि संशोधन इतपत मर्यादित न राहता समाजाशी जे काय आपलं नातं आहे, नाळ आहे, ती कुठेतरी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने आणि समाजासाठी आपण काय करू शकतो त्या दृष्टीनं प्रेरणा देण्याच्या दृष्टीनं हे कार्यक्रम आणि अशा महिला आणि अशा लोकांचा सत्कार आणि सन्मान मला असं वाटतं विद्यापीठ आपलं स्वतःचं आद्य कर्तव्य समजतं. आणि त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्व महिला ज्या आज आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की आम्ही जो पुरस्कार देतो त्याचा तुम्ही स्वीकार केलात, म्हणून आम्ही तुम्हाला सन्मानित नाही, तुम्ही आम्हाला सन्मानित केलेलं की त्याचा स्वीकार करून त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर संतोष परचुरे सर यांना. आभार अगदी थोडक्यात मानणार आहे मी. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय राजेशजी पांडे सर, त्याचबरोबर शोध समितीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य सुनेत्रा पवार मॅडम, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाशिवाय, आपल्या सर्वांच्या प्रेरणेशिवाय हा कार्यक्रम करणं विद्यार्थी विकास मंडळाला शक्य झालं नसतं. मी विद्यार्थी विकास मंडळ आणि विद्यार्थी विकास मंडळाशी जोडलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सत्कार मूर्तींनी होकार दिला आणि आपल्या व्यस्ततम कार्यक्रमामध्ये अतिशय अल्पावधीत आमची विनंती त्यांनी स्वीकारली आणि त्या इथे उपस्थित झाल्या. रात्रभर प्रवास करून रेल्वेतही आलेल्या आहेत, बसचा प्रवास करून, त्याच्याबरोबर रात्री 1 वाजता निघून कडूबाई आलेल्या आहेत. आपण ज्या उत्साहाने इथे आलात, आमच्या आनंदाला आणि आमच्या उत्साहाला आपण शतगुणित केलेलं आहे. मी आपले मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अधिष्ठातागण डॉक्टर चासकर सर, डॉक्टर सोनवणे सर, त्याचबरोबर लोखंडे सर, शेळके सर, माननीय पाटणकर सर, सिनेट सदस्य डॉक्टर गिरमकर सर, अनेक प्राचार्य, त्याचबरोबर अनेक सिनेट सदस्य, अनेक व्यवस्थापन परिषद सदस्य आभासी रूपाने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला आज आपल्या सगळ्यांनाच उणीव भासत असेल ते म्हणजे व्यवस्थापन परिषदेचे अन्य सदस्य प्राचार्य डॉक्टर चाकणे सर काही महत्त्वाच्या कामानिमित्त ते या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत. ते पोचणार होते पण त्यांना पोचायला वेळ लागलेला आहे. आणि त्याचबरोबर प्रशासनातलं उमदं नेतृत्व आपले कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार सर हे देखील काही कारणामुळे या कार्यक्रमात उपस्थित नाही आहेत. पण या सगळ्यांच्या प्रशासकीय पाठबळामुळेच हा कार्यक्रम शक्य झालेला आहे. जी आपण लघुचित्रफीत जी पाहिली ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमचे विद्यार्थी विकास विभागातील उपक्रम समन्वयक श्री स्वामीराज भिसे, त्याचबरोबर विद्यावाणीचे श्रीदत्त गायकवाड आणि अमोल जगताप यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विद्यार्थी विकास मंडळाच्या उपक्रमांना नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे आपले सगळे शिक्षक सहकारी, त्याच्यामध्ये आज विशेषतः स्वागत आणि संपर्क अधिकारी म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडली ते विक्रमादित्य राठोड, ईशा मॅडम, प्रतीक दामा, डॉक्टर श्रीपाद बुरकुले,
या सर्वांचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. जर काही राहिलं असेल, काही त्रुटी असेल तर पुढच्या वेळी मी नक्की सुधारीन. शोध समितीच्या सदस्यांच्या वतीने, शोध समितीच्या अध्यक्षांच्या वतीने आणि या कार्यक्रमाच्या संयोजकांच्या वतीने पुनश्च सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्व गौरवमूर्तींना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. सर्वांचा एक ग्रुप फोटो आपण या ठिकाणी घेत आहोत. तसंच शोध समितीच्या सर्व सदस्य यांनाही विनंती, आपण व्यासपीठावरती या. हे बाजूला घेऊ, बाजूला मुन्ना. सगळ्याला पुन्हा एकदा क्रांतीचा जय भीम. नमस्कार. मी बोलता बोलता काही शब्द विसरले. असे विसरले की मला जे पुरस्कार जाहीर झाला अमेरिकेचा, त्या शाहू महाराजाचा पुरस्कार भेटला आणि समाजभूषण पुरस्कार भेटला आणि बरेच असे पुरस्कार भेटले मला. पण याच्या मागे जो हात आहे, प्रत्येक स्त्रीचा हात एका माणसामागे होता. रमामायाच्या मागे बाबासाहेबाचा हात होता. जिजामाचा शिवरायाच्या मागे हात होता. प्रत्येकाच्या मागे हात असतोच कोणाचा. पण तसा माझ्या मागं जे पुरस्कार मला जे जाहीर झाले, जे जास्त खस्ता खात्यात, तसे आमचे सपकाळ मास्तरला विनंती करते की स्टेजवर यावं. बोलता बोलता विसरले असेल त्याच्याबद्दल माफी मागते. कोणताही पुरस्कार जाहीर झाला तरी त्यांचं जास्त सहकार्य असतंय. ह्या सावित्रीबाईच्या पुरस्कारासाठी इथली झाडापड केली त्यांनी. माझ्याजवळ काही नसतं, यायला सुद्धा भाडं नसतं. पण जास्तीत जास्त त्यांचे जास्त सहकार्य. जय भीम.